यंदाच्या वर्षी धरणामध्ये पाण्याचा साठा कमी होऊ लागल्याने शेतकरी वर्गामध्ये चिंता व्यक्त होऊ लागली आहे. त्याचबरोबर धरणांमध्ये जल जीवन मिशनच्या माध्यमातून विहिरी खोदण्याचं काम देखील सुरू आहे. वास्तविक धरणाच्या क्षेत्रामध्ये विहीर खोदायची असेल तर जलसंपदा विभागाची परवानगी घेणं गरजेचं आहे. परंतु अनेक ठिकाणी धरणामध्ये विहिरींची कामं सर्रासपणे झालेली पाहायला मिळतात. पाटबंधारे विभागाचे अधिकारी या संदर्भामध्ये मात्र काही बोलायला मागत नाहीत. सध्या धरणामधलं पाणी कमी होतं आहे. त्याचबरोबर अशा प्रकारच्या विहिरी जर डायरेक्ट धरणामध्ये खोदल्या जात असतील त्याही विना परवाना, तर जबाबदारी कोणाची? शासनाने या संदर्भामध्ये योग्य नियोजन करणं अपेक्षित आहे. ब्युरो रिपोर्ट, विघ्न टाइम्स, येडगाव.